नमस्कार मित्रांनो, मी बालाजी. आशा करतो की आपण सर्वजण मजेत आहात. मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो फॉर शोईंग अ ग्रेट इंटरेस्ट इन वॉचिंग माय व्हिडिओज. मित्रांनो, आशा करतो की आपण मागचा एक छोटासा व्हिडिओ मी शेअर केला होता, तुम्ही पाहिलेला असाल आणि त्यावर खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. आणि काही मित्रांनी मला सजेशन पण केलेलं आहे की तुम्ही काही लिटरेचरवर पण व्हिडिओज बनवा. तुमचे व्हिडिओ छान आहेत, ग्रामरवर तर चांगले आहेतच, पण तुम्ही एवढं म्हणजे तुम्ही लिटरेचर वाचलेलं आहे, ब्रिटिश लिटरेचर वाचलेलं आहे, अमेरिकन लिटरेचर वाचलेलं आहे, तर आम्हाला त्याबद्दल फारशी जास्त माहिती नाही आहे. तर तुम्ही थोडंसं त्यावर देखील एक दोन टॉपिक अधूनमधून बनवत जा, असं माझ्या एका मित्रांनी मला सुचवलं. म्हणजे इट वॉज अ रिक्वेस्ट कम सजेशन. म्हणून आजचा हा जो टॉपिक आहे हा लिटरेचरवर आहे. आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारचं ग्रामर शिकवणार नाही, तर एक लिटरेचरमधली एक कन्सेप्ट मी एक्सप्लेन करू इच्छितो. ओके. तर लिटरेचर म्हटलं, इंग्लिश लिटरेचर म्हटलं की विल्यम शेक्सपियर आलेच, राईट. त्यांच्याशिवाय ब्रिटिश लिटरेचर होऊ शकत नाही किंवा राहू शकत नाही. त्यांचा जो उल्लेख आहे तो कंपल्सरीली यायलाच पाहिजे. तर मित्रांनो, ब्रिटिश लिटरेचर जे आहे ते खूप वास्ट आहे आणि ते म्हणजे जगव्यापी आहे. विल्यम शेक्सपियर ही वॉज अ जायंट literary figure in British literature, and he was the oldest and a very popular, very well-known playwright. He wrote in total 37 plays, many poems, many sonnets, etc. And he belonged to Elizabethan era in British literature, and all his plays are वाइडली रेड, अप्रिशिएटेड इवन टुडे. आज भी उनके जो प्लेज होते हैं लोग बहुत ही इंटरेस्ट से पढ़ते हैं और इंटरनलाइज भी करते हैं वैल्यूज़ एंड मोरालिटीज़ एंड टीचिंग्स इन दोज प्लेज, राईट. तर मित्रांनो, आजचा हा जो टॉपिक आहे, माझ्या ह्या बोलण्यामध्ये अधूनमधून कधी हिंदी येईल, कधी मराठी येईल, कधी इंग्लिश येईल. तर कृपया प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी अँड ॲडजस्ट विथ माय लँग्वेज, राईट. तर मित्रांनो, विल्यम शेक्सपियर जे आहेत त्याने एकूण 37 प्लेज लिहिलेले आहेत आणि ते खूपच जगप्रसिद्ध आहेत. आणि त्या 37 प्लेजपैकी जे 4 जे प्लेज आहेत, म्हणजे नाटकं आहेत, ते खूप म्हणजे खूपच प्रसिद्ध आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे हॅमलेट आहे. पहिला म्हणजे कुठला आहे तो म्हणजे हॅमलेट. हॅमलेट हा एक प्ले आहे. त्यानंतर आहे मॅकबेथ. मॅकबेथ, ओके. आणि त्यानंतर आहे किंग लिअर. आणि अजून एक आहे, ती चौथा म्हणजे ऑथेलो. तर हे जे 4 जे आहेत प्लेस, यांना आपण डार्क ट्रॅजेडीज म्हणतो. यांना काय म्हटलं जातं? डार्क ट्रॅजेडीज. दे आर नोन ॲज डार्क ट्रॅजेडीज. वाय दे आर कॉल्ड डार्क ट्रॅजेडीज? कारण त्यातली जी थीम आहे, ह्या 4 जे प्लेज आहेत, हॅमलेट, मॅकबेथ, किंग लिअर अँड ऑथेलो, या प्लेजमधील जी थीम आहे, जी कन्सेप्ट आहे, जो सब्जेक्ट आहे, तो खूप युनिव्हर्सल आहे, व्यापक आहे, राईट. आणि त्यातील जे कॅरेक्टर्स आहेत ते द कॅरेक्टर्स आर नॉट जस्ट इंडिव्हिज्युअल्स. त्यातली कॅरेक्टर हे काही एक व्यक्ती म्हणून नाही, बट दे रिप्रेझेंट दी एनी ह्युमन. दे आर द रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ ह्युमॅनिटी. ओके. तर त्यांच्यासोबत जे काही वाईट घडलेलं आहे, त्यांची जे काही ट्रॅजेडी झालेली आहे, ती कोणासोबतही होऊ शकते. दॅट इज ॲप्लिकेबल, दॅट इज ट्रू, दॅट इज पॉसिबल टू हॅपन विथ एनी पर्सन ऑन दी सरफेस ऑफ दिस ग्लोब. अँड दीज कॅरेक्टर्स, आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत ते आर नॉट लिमिटेड टू ऑर रिस्ट्रिक्टेड टू
a certain period or certain place and certain country and certain age. They are universal, means ते तेव्हा पण लागू होते, आज पण लागू पडतात आणि भविष्यात पण ते लागू पडतील कोणालाही. जे त्यांच्यासोबत घडलेलं आहे ते कोणासोबतही घडू शकतं ह्या जगामध्ये, ह्या पृथ्वीवर. तर अशी ही त्यांची काही व्यापक थीम आहे. म्हणजे त्या नाटकाची जी काही थीम आहे किंवा जे काही आपण म्हणतो ॲक्शन आहे, तर ती ही अशी व्यापक आहे. युनिव्हर्सल अपील आहे, युनिव्हर्सल थीम आहे. ती कोणालाही, कोण्याही काळातील कोणालाही आणि कोणासोबतही ते घडू शकतं आणि ते लागू होईल अशा पद्धतींची ही थीम आहे. म्हणून हे जे नाटकं आहेत, हे जी प्लेज आहेत, हॅमलेट, मॅकबेथ, किंग लिअर, ऑथेलो, जरी ते 400-500 वर्षापूर्वी जरी लिहिली गेली असली तरीही त्याच्यातला जो काही काय म्हणतो जी ब्युटी आहे किंवा जे अट्रॅक्शन आहे ते अजूनही नष्ट झालेलं नाही आणि ते कधी होणार पण नाही. कारण ब्युटी इज इटर्नल. ब्युटी कधीही, विचारातली ब्युटी की थॉट हे कधी मरत नाही, कधीही नष्ट होत नाही. अगदी त्याच पद्धतीने ही नाटके लिहिलेली आहेत किंवा त्या नाटकातला काही थीम आहे. तर तुम्हाला मी थोडक्यात सांगेन की हॅमलेटची स्टोरी काय आहे. हॅमलेट इज अ स्टोरी ऑफ अ प्रिन्स ऑफ डेन्मार्क. तर डेन्मार्कचा एक प्रिन्स असतो आणि त्या प्रिन्सची ती कहाणी आहे, त्या एका राजपुत्राची कहाणी आहे. आणि त्यामध्ये जो राजपुत्र आहे म्हणजे हॅमलेट, त्याचे वडील वडिलांना मारलं जातं आणि त्याच्या आईसोबत, त्याच्या आईसोबत लग्न करतो. आणि मग एके दिवशी हॅमलेटला त्याच्या वडिलाचं स्पिरिट म्हणजे आत्मा येऊन सांगतो हॅमलेटला की तुझ्या चुलत्यानी म्हणजे तुझ्या काकानी मला माझ्या कानामध्ये शिशे ओतून मारलेलं आहे आणि त्यानंतर माझं जे सिंहासन आहे किंवा सत्ता आहे बळकावलेली आहे आणि तुझ्या आईसोबत त्यांनी लग्न केलं आहे, म्हणजे गर्ट्रूडसोबत लग्न केलं आहे. तर तू त्याचा बदला घे, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर बदला घे आणि त्याला मार. आणि असं ते जे भूत आहे म्हणजे ज्याचं ते जे स्पिरिट आहे, त्याच्या वडिलाचा जो आत्मा आहे तो वारंवार येऊन त्याला हे रिमाइंड करत असतो, सांगत असतो. आणि हॅमलेटला हे वाटतं की मला काहीतरी भास होता असं त्याला वाटतं. आणि तो त्याच्या मित्राला, होरॅशिओ मित्र असतो, होरॅशिओ पण त्याला सांगतो, जे अजून मित्र असतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तो कन्फर्म करतो की खरंच हे जे स्पिरिट आहे हे खरंच आहे का, की ते फक्त मलाच दिसतंय का इतरांना पण दिसतंय. आणि म्हणजे मित्रांना वगैरे ह्यांना सगळ्यांना तो दाखवतो ते स्पिरिट आणि ते पण म्हणतात की हो आम्हाला पण दिसलं, आम्ही पण ऐकलं त्यांनी बोललेला आवाज वगैरे. मग त्यानंतर तो प्लॅन करतो काकाचा काय करायचा, म्हणजे काकाला ठार मारण्याचा प्लॅन करतो. पण तो इतका विचार करतो, खूप म्हणजे खूप विचार करतो आणि प्रत्येक वेळेस काही ना काही प्लॅन करतो. पण काकाचा काही तो म्हणजे काकाला काही तो ठार करू शकत नाही, संपू शकत नाही, मारू शकत नाही. मीन्स ही इज टू मच व्हॉट it is the tragedy of too much thinking and slow in action. He is always contemplative in his mind, always thinking about consequences, this that, means he is always lost in thinking. So Hamlet is the tragedy of too much thinking and slow in action. म्हणजे विचार खूप करतो पण ॲक्शन काहीच करत नाही. म्हणजे खूप विचार करतो, खूप प्लॅनिंग करतो, खूप स्ट्रॅटेजीज आखतो, खूप काही असं करतो त्या दृष्टीने, पण प्रत्यक्षात मात्र तो काही करत नाही. म्हणून त्याची ट्रॅजेडी होते. राईट. आय होप यू अंडरस्टूड. तर मग एकदम मी शॉर्टमध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. एकदम त्यातला जो गाभा आहे, कोर पॉईंट, ट्रॅजेडी कशामुळे झाली. राईट. तर ही जी नाटकं आहेत त्यामध्ये जी कॅरेक्टर्स आहेत दे देमसेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर डाऊनफॉल. म्हणजे ते स्वतःच किंवा त्यांची स्वतःचीच कृती, ॲक्शन हे त्यांच्या डाऊनफॉलला म्हणजे अपयशाला कारणीभूत आहे, त्यांच्या शोकांतिकाला कारणीभूत ठरलेली आहे. इतर कुठलीही गोष्ट बाहेरील एक्सटर्नल फॅक्टर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर देअर ग्रेट फॉल. ओके. तर हे शेक्सपियरनं दाखवलेलं आहे. म्हणजे शेक्सपियरचा मुद्दा हा काय आहे की characters are destiny doesn't make the character suffer, but the characters themselves are responsible for their suffering and pain. ओके. हे शेक्सपियरने ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे आर ॲक्शन, आर थॉट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर आवर सफरिंग.
नो एक्सटर्नल फॅक्टर, नो एक्सटर्नल वर्ड, नथिंग outside power or force is responsible for our pain and suffering or bad life, okay, or bad consequences or unwanted consequences, right, undesired consequences or result, right. तर त्यानंतर आपण बघू मॅकबेथ. मॅकबेथमध्ये काय होतं, मॅकबेथमध्ये जो कमांडर आहे तो मॅकबेथ, तर तो खूप ॲम्बिशियस असतो. त्यामध्ये विचेस पण आहे, 3 विचेस स्टोरी आहे. आणि त्या विचेस त्याला सांगतात की तू जेव्हा हे युद्ध वार जिंकून तू घरी राजाकडे जाशील तेव्हा राजा तुला तुझं प्रमोशन करेल आणि त्यानंतर मग पुन्हा तू राजा होशील वगैरे वगैरे, असं ते काही भाकीत करतात. आणि ते मॅकबेथला खरं वाटतं आणि तो मग खूप ॲम्बिशियस होतो आणि ही मेक्स हेस्टी डिसिजन अगेन. आणि तो जातो आणि तो राजालाच मारतो. आणि अशा पद्धतीने काय होतं, पुढे मग एक चेन तयार होते मिसफॉर्च्यूनची. आणि मग तो नंतर याचा पण काय होतं, अतिशय वाईटरित्या त्याचा मृत्यू होतो, अंत होतो. म्हणून मॅकबेथ इज द ट्रॅजेडी ऑफ व्हॉट, ॲम्बिशन, okay. And Hamlet is the tragedy of it happens, the tragedy of Hamlet happens because of what, too much thinking but slow in action. आता तिसऱ्या नंबरला आहे किंग लिअर. किंग लिअर ही एका राजाची स्टोरी आहे. आणि त्याला 3 मुली असतात आणि तो 3 मुलीवरही सारख्या पद्धतीने प्रेम करायला पाहिजे, पण तो तसं करत नाही. तो मुलींना विचारतो की 3 मुलींपैकी 3 मुलींना एकाशी बोलावतो. तो खूप म्हातारा जर्जर झालेला असतो आणि तो बोलावतो आणि म्हणतो की तुमच्यापैकी माझ्यावर कोण जास्त प्रेम करेल, राईट. आणि पहिली मुलगी दुसरी मुलगी म्हणते की मी सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम करते, मी तुम्हाला तुमची काळजी घेते वगैरे वगैरे. आणि ती थर्ड जी असते कॉर्डिलिया तिचं नाव असतं, थर्ड मुलगी तिसऱ्या क्रमांकाची, ती म्हणते की मी तुमच्यावर तेवढंच प्रेम करेन की जितकं एका मुलीने एका वडिलावर केलं पाहिजे, तितक्याच प्रमाणात मी प्रेम करेन, ना कमी करेन ना जास्त करेन. मग किंग लिअरला काय होतं, त्याचा राग येतो आणि तो काय करतो, तिचं जे राज्य आहे, त्याची जी संपत्ती आहे ती फक्त पहिल्या 2 मुलींमध्येच वाटून टाकतो आणि तिसऱ्या मुलीला काही देत नाही. मग जेव्हा किंग लिअर खूप म्हातारा होतो, जेव्हा त्याची सत्ता वगैरे सगळं त्याच्या हातात नसते, जर्जर झालेला असतो, तेव्हा ह्या मुली अजिबात त्याची काळजी घेत नाहीत, सेवा करत नाहीत, काही करत नाहीत. आणि मग किंग लिअर एकदम भिकाऱ्यासारखा फिरायला लागतो हताश होऊन. मग त्यावेळेस जेव्हा त्या धाकट्या मुलीला, सगळ्यात शेवटच्या मुलीला कॉर्डिलियाला, थर्ड क्रमांकाच्या मुलीला हे कळतं तिची अवस्था, ती येते आणि कुठली अपेक्षा न ठेवता, काही न करता ती त्याची सेवा करते. आणि मग तेव्हा पश्चाताप होतो कोणाला, किंग लिअरला, की आपण हे काय करून बसलो आणि आपलं हे जजमेंट कसं काय चुकलं. आणि खरंच खूप मोठं आपलं जजमेंट चुकलेलं आहे लोकांना समजण्यामध्ये किंवा आपल्या मुलीला समजून घेण्यामध्ये, समजण्यामध्ये. आणि पण तेव्हा ते काही राहिलेलं नसतं त्याच्या हातामध्ये, कारण त्या ज्या पहिल्या जो 2 मुली आहे, सर्व संपत्ती सगळं घेऊन त्या 2 निघून गेलेल्या असतात आपल्या वडिलांना सोडून, म्हणजे निराधार सोडून. तर ही जी एक ट्रॅजेडी आहे किंग लिअरची, दॅट इज द ट्रॅजेडी ऑफ मिसजजमेंट. म्हणजे हे मिसजजमेंट म्हणजे आपण बऱ्याचदा भावनेच्या भरामध्ये काहीतरी एखादा निर्णय घेऊन टाकतो, काहीतरी संपत्ती देण्याचा किंवा वाटण्याचा, काही असेल कुठलाही एखादा, म्हणजे ओव्हर जॉयमध्ये आपण काय करतो, काहीतरी एखादा निर्णय घेतो आणि त्यावेळेस नेमकं त्याच वेळेस आपलं काय होतं, जजमेंट चुकतं. मग ते रागाच्या भरात असेल किंवा अतिशय आनंदाच्या भरात असेल, अशा वेळेस जजमेंट चुकण्याचे काय असतात, चान्सेस खूप असतात. आणि तेच काय झालेलं आहे हे इथे किंग लिअरसोबत घडलेलं आहे. तर आशा करतो की तुम्हाला हे समजत आहे, समजलेलं आहे. आता शेवटी जे आहे हे जे चौथ्या नंबरचं जे ऑथेलो, जे मी हे 4 का घेतलेले आहेत, बिकॉज दीज 4 आर कन्सिडर्ड ॲज अ डार्केस्ट ट्रॅजेडीज ऑर डार्क ट्रॅजेडीज ऑफ बाय विल्यम शेक्सपियर. तसे 37 प्लेज आहेत त्याचे, ॲज यू लाईक इट आहे, सो मेनी प्लेज आर देअर, ओके, पोएम्स आहेत. पण दीज आर द व्हेरी फेमस, म्हणजे व्हेरी वाईडली रेड प्लेज. सो आय एम टेलिंग यू इन शॉर्ट. तर ऑथेलो प्लेमध्ये काय होतं, ऑथेलो नाटकामध्ये काय होतं की त्यामध्ये जो कमांडर आहे
तो खूप शक्तिशाली आहे, पॉवरफुल आहे, खूप विद्वान आहे, खूप काही आहे. पण पण काय असतं तो ही इज अ व्हेरी क्विक इन ॲक्शन बट स्लो इन थिंकिंग. दिस इज द फ्लॉ in him. So in these four tragedies, the characters are very great according to they completely fit in the definition of Aristotle. Yes, how should be a character, how should be a play, three unities, everything is followed there. And the tragedies of these, the characters, the main characters are the heroes, the protagonists in these four plays happen because they meet a tragic end just because of their one flaw in them. There is one tragic flaw in them. Okay, they contain one tragic flaw. The 95%, 99%, they are very good in every aspect. Okay, in every dimension. But there is a little flaw. There is a little tragic flaw. Just because of that little tragic flaw, what happens? Their downfall happens. Their tragedy happens. Okay, and such a tragic flaw is in everyone. आणि अशा प्रकारची जी काही एक वीकनेस आहे किंवा जी कमतरता आहे हे प्रत्येकामध्ये असतेच. आणि आपण किती ग्रेट असो, किती सक्सेसफुल असू द्या, जर ते ट्रॅजिक फ्लॉ आपल्यामध्ये जो आहे तो जर आपण ओळखू शकला नाही तर तो कधीही आपला काय करू शकतो, आपला अंत करू शकतो किंवा आपलं खूप मोठं नुकसान करू शकतं. हे याची जाणीव कॅरेक्टरला नसते. राईट. जे त्यांच्यासोबत घडलेलं आहे ते कोणासोबतही घडू शकतं जगामध्ये. म्हणून ह्या जे ट्रॅजेडीज आहेत किंवा शेक्सपियरची जी काही नाटकं आहेत, प्लेज आहेत, ते जगप्रसिद्ध का आहेत? कारण त्याच्यामध्ये एक युनिव्हर्सल थीम आहे. युनिव्हर्सल थीम की जी कधीही कोणालाही कोण्याही ठिकाणी लागू पडते. ती कुठल्याही विशिष्ट वेळेपुरती किंवा व्यक्तीपुरती, ठिकाणापुरती मर्यादित नाही. लक्षात. ओके. आणि हे जो ऑथेलो आहे तो काय हो, क्विक इन थिंकिंग बट स्लो, क्विक इन ॲक्शन बट स्लो इन थिंकिंग आहे. म्हणजे विदाउट एनी थिंकिंग, विदाउट एनी प्लॅन, विदाउट स्टडीइंग द सिच्युएशन, सर्कमस्टन्सेस, जजिंग द सिच्युएशन, इव्हॅल्युएटिंग द सिच्युएशन, he listens somebody and takes the action quickly. He believes somebody and takes the action quickly. But he doesn't evaluate whether it is true or not. He doesn't assess the situation. Okay. He listens somebody very close to him and he believes in that person. He trusts that person and without thinking about the consequences of the action, he takes the action and he destroys his beloved, that is Desdemona. Desdemona is his lover and he kills her, and when after killing then he comes to know that it was his mistake and he killed his beloved, that is Desdemona, by mistake. Means she was not responsible anyway. She doesn't deserve to be killed. Okay, it was not her mistake. She was completely innocent and he killed her बिलिव्हिंग समबडी ऑर लिसनिंग टू समबडी. ओके. तर अशा पद्धतीने तो काय करतो, ऑथेलो कोणाचं तरी म्हणजे आयोग हे कॅरेक्टर आहे त्यामध्ये आणि त्याचं ऐकतो आणि आयोग खूप प्लॅनिंग करतो. अशा पद्धतीने तो प्लॅनिंग करतो. हँडकरची विकाला तिकडे नेऊन ठेवतो आणि तिकडे इकडे आणतो. बऱ्याच काही गोष्टी तो मॅनेज करतो आणि त्यानंतर काय होतं की ऑथेलोचा पक्का विश्वास बसतो आणि बरोबर तो कन्व्हिन्स होतो आणि तो त्याची जी डेस्डेमोनाला काय करतो तो त्याला ठार करून टाकतो संशयाच्या आधारावर. मीन्स ही सस्पेक्ट्स हर कॅरेक्टर अँड ही किल्स हर. अँड नंतर मग त्याला कळतं की त्यामध्ये डेस्डेमोनाची काहीच चूक नव्हती, ती इनोसंट होती. हा सगळा ही जी प्लॅनिंग होती किंवा हा सगळा गेम होता हा आयोगिनी आणि त्याच्या इतर लोकांनी केलेला होता. राईट. मग तो स्वतःलाही मारतो. त्याची प्रियशी मेल्यामुळे तिचा मृत्यू झाल्यामुळे त्याला काय आता म्हणजे मन लागत नाही आणि तो खूप डिप्रेशनमध्ये वगैरे जातो आणि तो शेवटी स्वतःचा खून करतो. म्हणजे तो आत्महत्या करतो आणि तो तिथे त्याचा एंड होतो, म्हणजे संपवतो. अशी ही एक ट्रॅजेडी आहे कुठली, ऑथेलोची. ओके. तर ह्या याच्यातून काय सांगितलेलं आहे शेक्सपियरने की जे काही ग्रेट व्यक्ती असतात, ग्रेट असो किंवा स्मॉल असो, तर बऱ्याचदा आपलं जे आयुष्य आहे किंवा आपलं जे काही डाऊनफॉल आहे, तर ट्रॅजेडी आहे ती त्याला कोण कारणीभूत आहे, आपणच कारणीभूत आहोत.
आपलीच ॲक्शन कारणीभूत आहे, आपलेच थॉट्स कारणीभूत आहेत, आपलेच विचार कारणीभूत आहेत. तर असं शेक्सपियरनी सांगितलेलं आहे. म्हणजे कॅरेक्टर इज डेस्टिनी. तर ही थीम आहे. काय आहे अकॉर्डिंग टू शेक्सपियर? कॅरेक्टर इज डेस्टिनी. डेस्टिनी इज नॉट कॅरेक्टर, बट कॅरेक्टर इज डेस्टिनी. म्हणजे शेक्सपियरने त्याच्या संपूर्ण त्यांच्या संपूर्ण प्लेजमध्ये काय काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक्सटर्नल फोर्स किंवा डेस्टिनी जे म्हणतो आपण, नसीब जे म्हणतो, त्याचा काही रोल नाही, तर आपणच आपल्या आयुष्याला जबाबदार आहोत. मग ते चांगले असेल किंवा वाईट असेल. जरी वाईट जरी झालं ते आपल्यामुळंच झालं, चांगलं जरी झालं तर ते आपल्यामुळंच झालं. असं शेक्सपियरनी अशी ही थीम काय केलेली आहे. ही जी कन्सेप्ट आहे ती सर्व प्लेमध्ये, जवळपास सर्व प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे त्यांनी एक्सटर्नल फोर्सला किंवा जे काही एक्सटर्नल वर्ल्ड आहे त्याला जबाबदार धरलेलं नाही, त्याला कारणीभूत धरलेलं नाही आपल्या चांगल्यासाठी किंवा भल्यासाठी. ओके, तर ह्या कन्सेप्टच्या विरुद्ध थॉमस हार्डीने ह्या कन्सेप्टला काय केलेलं आहे, अपोज केलेला आहे. कोणी? थॉमस हार्डी हे मॉडर्न नॉवेलिस्ट आहेत. त्यांनी देखील अनेक नॉवेल्स लिहिलेले आहेत. त्यांची काही नॉवेल खूप प्रसिद्ध आहेत. दी टेस्ट ऑफ डर्बर-वेलीज, ज्यूड द ऑब्स्क्युअर वगैरे अशी बरीच त्यांची नॉवेल्स आहेत. मेयर ऑफ द कास्टरब्रीज, फार फ्रॉम द मॅडनिंग क्राऊड वगैरे वगैरे. तर हे मॉडर्न युगातले काय आहेत, हे थॉमस हार्डी खूप फेमस काय आहेत, नॉवेलिस्ट आहेत. आणि त्यांनी हे शेक्सपियरची जी कन्सेप्ट आहे डेस्टिनी, कॅरेक्टर इज डेस्टिनी, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्या उलट भूमिका किंवा उलट मत त्यांनी त्यांच्या प्लेमधून कन्व्हिन्सिंग पद्धतीने आपल्याला म्हणजे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ओके, तर त्यांचं एक फॉर उदाहरण घेऊ आपण, ज्यूड द ऑब्स्क्युअर. त्यांचं एक नॉवेल आहे, शेवटचं नॉवेल आहे कुणाचं, थॉमस हार्डीचं. आणि नॉवेलचं टायटल आहे ज्यूड दी ऑब्स्क्युअर. हे एक नॉवेल आहे. त्याची बरेच नॉवेल आहेत. त्यानंतर मेयर ऑफ दी कॅस्टरब्रीज ही पण एक नॉवेल आहे. त्यानंतर आहे टेस एक नॉवेल आहे. त्यांची अशी बरीच नॉवेल्स आहेत. तर यामधून या नॉवेलच्या माध्यमातून, कॅरेक्टरच्या माध्यमातून थॉमस हार्डीने अतिशय कन्व्हिन्सिंग पद्धतीने, पटण्यासारख्या पद्धतीने त्यांनी दाखवलेलं आहे की कॅरेक्टर्स आर नॉट रिस्पॉन्सिबल. शेक्सपियरने काय म्हटलेलं आहे की कॅरेक्टर्स देमसेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर सफरिंग अँड पेन, गुड लाईफ और बॅड लाईफ. ओके, पण त्यांनी इथं बॅड लाईफच दाखवलेली आहे, म्हणजे देअर बॅड एंड, देअर सफरिंग. तर या ठिकाणी हे जे नॉवेल्स आहेत, ज्यूड द ऑब्स्क्युअर आहे, मेयर ऑफ द कॅस्टरब्रीज आहे, टेस दी डर्बर-वेली वगैरे जे आहेत, त्यामध्ये देखील जी टेस आहे ती सफर होते. या ठिकाणी मेयर ऑफ द कॅस्टरब्रीज जो आहे, द डेथ ऑफ द मॅन ऑफ कॅरेक्टर किंवा ज्यूड दी ऑब्स्क्युअर, ह्यामध्ये जे कॅरेक्टर आहे ज्यूड, हे देखील ह्यांच्या शेक्सपियरच्या नॉवेल प्लेमधील कॅरेक्टरप्रमाणेच ते देखील खूप सफर होतात. ते देखील खूप वाईट परिस्थितीतून खूप दुःख त्यांना सोसावं लागतं. त्यांचा देखील करून काय होतो, अंत होतो. म्हणजे वाईटरित्या त्यांना वाईट टाईम त्यांना भोगावा लागतो, सोसावा लागतो विनाकारण. त्यांची काहीही त्यामध्ये भूमिका नसते. ओके, तर ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कोणी थॉमस हार्डीने की कॅरेक्टर देमसेल्स आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर देअर सफरिंग अँड पेन. येस, many times the external forces, the situation, circumstances are equally responsible, can be equally responsible for the innocents. बऱ्याचदा काही इनोसंट असे लोक असतात की ते स्वतः जबाबदार नसतात त्यांच्या सफरिंगला. काही वेळेस बऱ्याचदा अशी काही सिच्युएशन तयार होते की त्या ठिकाणी मध्ये ते गोवले जातात, इम्प्लिकेट होतात आणि ट्रॅप होतात आणि मग त्यांची सफरिंग सुरू होते. खरं तर त्यामध्ये त्यांचा काही दोष नसतो, त्यांचा मुळामध्ये कुठल्याही प्रकारचा काही दोष नाही आहे. फक्त ते सिच्युएशन, सर्कमस्टन्सेस आणि अशी परिस्थिती तयार झालेली असते आणि त्या परिस्थितीमध्ये ते हळूहळू अनकॉन्शियसली, इनडायरेक्टली काय होतात, ते ट्रॅप होतात आणि मग ते सफर होतात. असं थॉमस हार्डीने त्यांच्या नॉव्हेलमधून दाखवून दिलेलं आहे. जर हे नॉव्हेल जर वाचलात, ज्यूड द ऑब्स्क्युअर किंवा मेयर ऑफ कास्टरब्रीज किंवा टेस, तर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील
आणि आपल्याला म्हणजे एक कॅथार्सिस फिलिंग आपल्याला अनुभवायला मिळेल आणि आपल्याला वाचताना असं कळेल की बा हे कॅरेक्टर का सफर होत आहे, म्हणजे ह्यांचा काहीही दोष नाही, त्यांचा काहीही दोष नसताना हे कॅरेक्टर काय होतात, ह्याच्यातले जे प्रोटॅगनिस्ट आहेत, जे मेन कॅरेक्टर्स आहेत ते खूप म्हणजे खूप सफर होतात, यातना त्यांना सहन कराव्या लागतात. आणि असं चित्र किंवा अशा पद्धतीने थॉमस हार्डीने त्यांच्या नॉवेलमध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि जेव्हा आपण ही नॉवेल वाचतो तेव्हा आपण समरस होतो आणि वी आयडेंटिफाय आवर सेल्फ विथ द कॅरेक्टर्स इन द प्ले ऑर नॉवेल अँड देर इज सर्टन काइंड ऑफ पर्गेशन इन आवर हार्ट, मीन्स हार्ड फिलिंग्स आर वॉश्ड अवे, right? And there is a catharsis. What is catharsis? Catharsis is is what is the experience of fear and pity. Means we fear. Why fear? Because whatever happened with these characters may happen with anybody and with me also. And thank God it didn't happen with me. And pity, we pity with the characters in the play or in the video, in the novel. Okay? Why we pity with them? Because they didn't deserve that much suffering. They don't deserve, or they didn't deserve that much suffering, but unfortunately they went, or they are going through very tough time. They went through very tough time which they don't deserve at all, right? And they are suffering because of somebody else's fault, right? Yes, not because of their own fault, but they are suffering immensely because of somebody's fault, or something living or non-living ऑब्जेक्ट्स फॉल्ट, राईट. त्यामुळं काय होतं की आपल्याला खूप वाईट वाटतं आणि कळत नकळत आपल्या डोळ्यात अश्रू येतात, राईट. आणि दॅट इज कॉल्ड कॅथार्सिस, पर्गेशन. ओके, तर हे जे आहे कॅथार्सिस, हे आपल्याला खूप हलकं बनवतं, इमोशनली ते खूप आपल्याला हलकं बनवतं आणि ते झालं पाहिजे असं अरिस्टॉटल म्हणतात, राईट. त्यांचं एक पोएटिक्स नावाचं आहे अरिस्टॉटलनी, त्यात खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की ट्रॅजेडी कशी असली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती असेल, जेव्हा आपण एखादी मूवी बघतो किंवा एखादा पिक्चर बघतो, त्यामध्ये जेवढं ट्रॅजिक असेल, ट्रॅजिक म्हणजे जे इमोशनल काही गोष्टी असतील, किंवा व्हेन वी सी सम कॅरेक्टर सफरिंग बिकॉज ऑफ समबडी एल्सेस फॉल्ट्स, दॅट टाइम व्हॉट हॅपन्स, अनकॉन्शियसली, unknowingly the tears start rolling down from our eyes, cheeks, right? So that is necessary, that makes you a pure human, right? तर हे याला म्हणतात कॅथार्सिस फिलिंग म्हणतात, त्याला विरेचन, राईट. तर हे झालं पाहिजे असं अरिस्टॉटल म्हणतात. आणि हे जे आहे, हे जेव्हा आपण अरिस्टॉटलचे जेव्हा आपण हे थॉमस हार्डीचे नॉवेल्स वाचतो किंवा शेक्सपियरची जेव्हा आपण प्लेज वाचतो, तेव्हा ते हमखास होणारच, म्हणजे होणार. किती जरी तुम्ही स्टोन हार्टेड किंवा व्यक्ती असाल, म्हणजे आपण काय म्हणू पाषाण हृदय जरी व्यक्तीने जरी वाचलं तरी देखील त्याचं हार्ट जे आहे, हृदय आहे, ते काय होणार, पगळणारच, राईट. आणि दॅट विल मेक यू अ गुड ह्युमन, राईट. याच्यामध्ये शेक्सपियरचे जे प्लेज आहेत, थॉमस हार्डीचे नाव, ह्यातून मॉरॅलिटी कमी मिळते आपल्याला शिकायला. पण आपल्याला कळतं काय पाहायला मिळतं की जे आपण म्हणतो की मी आज सक्सेसफुल आहे, केवळ मी माझ्या विचारांमुळं आहे, माझ्या ॲक्शनमुळं आहे, थॉट्समुळं आहे, आयडियाजमुळं आहे, स्ट्रॅटेजीमुळं आहे, प्लॅनिंगमुळं आहे, जे असं म्हणतात काही लोक, आपण म्हणतो, प्राऊडली फील करतो, ते तसं नसतं. तर त्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर्स किंवा आउटसाईड वर्ल्ड, एक्सटर्नल फोर्सेस, सिच्युएशन, सर्कमस्टन्सेस यांचा खूप मोठा रोल असतो, असं कोण म्हणतो, थॉमस हार्डी म्हणतो. आणि ते त्यांनी तसं पटवून पण दिलेलं आहे त्यांच्या नॉवेल्समधनं, त्यांच्या कॅरेक्टर डिस्क्रिप्शनमधनं, ओके, आणि त्यांच्या कॅरेक्टरच्या ॲक्शनमधनं. असं त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी जी कॅरेक्टर आहे, जूड किंवा हे मेयर आहे, टेस आहे, ते एकदम इनोसंट आहेत. ते स्वतःच्या सफरिंग जितकं काही ते सफर करतात, दे डोंट डिझर्व इवन 5% ऑफ दॅट सफरिंग, right? They suffer unnecessarily because of somebody else's fault, and that is, somebody else's means what? He has used a very good term, that is unforgiving hand. The unforgiving hand means fate, नसीब. म्हणजे शेवटी हे नसीबच आहे, फेट आहे, जे प्रीडिस्टाईन आहे, दॅट विल हॅपन, दॅट हॅज टू हॅपन अँड दॅट विल हॅपन. त्याचं म्हणणं आहे की हे सगळं जे आहे हे आधीच ठरलेलं आहे आणि ते घडणारच आहे, ओके, त्याला आपण बदलू शकत नाही, असं थॉमस हार्डी. शेक्सपियर काय म्हणतात, नाही, जे हॅमलेट आहे, अथेलो आहे, किंग लीअर आहे, मॅकबेथ आहे, ते स्वतःच्या
सफरिंगसाठी म्हणजे वेदनेसाठी, त्रासासाठी किंवा दुःखाला ते स्वतःच जबाबदार आहेत. त्यामध्ये बाहेरील जगाचा काहीही रोल नाही, असं शेक्सपियरने सांगितलेलं आहे. तर हेच आहे डेस्टिनी. म्हणजे शेक्सपियर काय म्हणतात, कॅरेक्टर देमसेल्व्स आर डेस्टिनी, कॅरेक्टर्स विल डिटरमाइन देअर डेस्टिनी. अँड थॉमस हार्डी काय म्हणतात, नो नो, कॅरेक्टर इज नॉट डेस्टिनी, डेस्टिनी इज कॅरेक्टर, डेस्टिनी मेक्स द कॅरेक्टर. ओके, तर हे अशा पद्धतीने दोघांचे विचार आहेत, थॉट्स आहेत किंवा कन्सेप्ट आहे, ती मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर आशा करतो की तुम्हाला हे समजलेलं आहे. यावर खूप काय बोलता येतं. अनेक प्लेराईट्स आहेत, अनेक नॉवेलिस्ट आहेत, अनेक पोएट्स आहेत, खूप काही आहे त्यामध्ये सांगण्यासारखं. तर एवढं सगळं काही या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही. फक्त मी म्हणलं की थोडक्यात सांगावं की आपले जे भारतीय जे प्लेज आहेत किंवा जी नॉवेल्स आहेत किंवा जी मूवीज आहेत, कहाण्या आहेत, ह्या आंतरराष्ट्रीय लेवलला का म्हणजे एवढ्या वाईडली वाचल्या जात नाहीत किंवा पाहिल्या जात नाहीत, अप्रिशिएट होत नाहीत. कारण आपल्या जे आपण जरी आता तुम्ही जनरल जर बघितलं आपल्या मूवीज थीम्स वगैरे, तर किंवा पुस्तके पाहिली, नॉवेल्स पाहिल्या, तर बहुतांश जी ही काही म्हणजे फॉर्म्स ऑफ लिटरेचर आहेत किंवा हे जे काही मूवीज आहेत किंवा लिटरेचर आहे, ह्यांची जी थीम आहे, सब्जेक्ट आहे, हा एक बहुतांश, आय एम नॉट जनरलायझिंग, बहुतांश हा काय आहे, लोकल आहे, युनिव्हर्सल नाही. जर युनिव्हर्सल जर तुम्ही लिहिलात तर तुम्ही इंटरनॅशनल लेवलला देखील काय होईल, आपलं वाचलं जाईल, अप्रिशिएट होईल, आपलं कौतुक होईल, जे की रवींद्रनाथ टागोरांनी केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. रवींद्रनाथ टागोरांनी सॉंग्स ऑफ म्हणजे जे गीतांजली पुस्तक लिहिलं आणि त्यांनी पहिल्यांदा बेंगाली भाषेत लिहिलं, त्यानंतर ट्रान्सलेशन झालं इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर ते बाहेर गेलं इंग्लंडमध्ये त्या काळामध्ये आणि WB यांनी ती अप्रिशिएट केलं त्यांनी. मग नंतर ते त्यांना नोबेल प्राईज मिळालं. ही स्टोरी भरपूर आहे, मोठी आहे स्टोरी. तर काय मिळालं, तर रवींद्रनाथ टागोरांची थोडक्यात काय माझा फोकस आहे या ठिकाणी, की रवींद्रनाथ टागोरांचे जे गीतांजली पुस्तक आहे, त्याची जी थीम आहे किंवा त्यामध्ये जे थॉट्स आहेत ते युनिव्हर्सल आहेत, व्यापक आहेत. शेक्सपियरच्या नाटकासारखी किंवा त्यातली कॅरेक्टरसारखी, कारण ते कधीही कोणालाही कुठेही लागू पडतील अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. अशा प्रकारचे विचार त्यांनी त्यामध्ये व्यक्त केलेले आहेत. म्हणून ते इंटरनॅशनलला काय झालेलं आहे, अप्रिशिएट झालेलं आहे, लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे त्या गीतांजलीला आणि म्हणून त्यांना नोबेल प्राईज मिळालेला आहे. म्हणून थॉट्स जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. ते कधीही लिमिटेड किंवा नॅरो माइंडेड किंवा असे असले नाही पाहिजे, ते व्यापक असले पाहिजे, ब्रॉड असले पाहिजे. दे शुड लिफ्ट अस मेंटली, राईट. दे शुड एनरिच आवर ओव्हरऑल थिंकिंग. आणि आपल्याला एक उदात्तीकरणाची एक एक्सपिरियन्स फिलिंग आला पाहिजे. आणि जो माणूस, जो व्यक्ती हे लिटरेचर असं मनापासून वाचतो, जेव्हा असे ग्रेट माइंड्स वाचतो, म्हणजे तो ॲक्च्युली रीडिंग ग्रेट बुक्स, ग्रेट प्लेज, ग्रेट स्टोरीज, इट इज अ काइंड ऑफ कॉन्व्हर्सेशन विथ द ऑथर ऑफ दोज बुक्स. ओके, आणि जेव्हा हे व्यक्ती वाचतो त्याला हे आपल्या डे टू डे लाईफमधलं जे काय आहे, जे वर्तन आहे ते खूप क्षुल्लक वाटतं लक्षात. आणि मग त्या माणसाची थिंकिंग लेवल ही खूप हाय होते, त्याच्यात माणसाची थिंकिंग हाईट ही खूप वाढते आणि मग तो माणूस मग तो कोणाचंही ऐकत नाही, कोणाचं ऐकत नाही, गिनत नाही. म्हणजे तो ज्या उंचीहून पाहतो खाली ते त्याला पटत नाही आहे. मग आपल्याला बऱ्याचदा अशी माणसं खूप अग्रेसिव्ह वाटतात किंवा व्हिम्जिकल वाटतात, एक्सेंट्रिक वाटतात. ते तसं नसतं. प्रत्येक माणूस हा एक्सेंट्रिक नसतो, प्रत्येक माणूस हा व्हिम्जिकल नसतो, कारण आपण त्याच्या उंचीला जाऊन आपण पाहिलेलं नसतं. म्हणून आपल्याला असं वाटतं की तो माणूस असा एक्सेंट्रिक आहे, व्हिम्जिकल आहे, सायकोटिक आहे वगैरे असे आपण काहीतरी टर्म देतो. तसं नाही आहे, कारण प्रत्येक माणूस तसा नसतो. खास करून लिटररी फिगर्स जे नाटककार आहेत, पोएट्स आहेत, थिंकर्स आहेत, फिलॉसॉफर्स आहेत किंवा रीडर्स आहेत किंवा जे काही त्यांचा अभ्यास करतात, संशोधन करतात, ह्या लोकांचं वर्तन हे वेगळं असतं थोडंसं. तर हे का होतं, कारण हे जे लिटरेचर आहे, वाङ्मय आहे, त्याचा त्यांच्यावर इन्फ्लुएन्स खूप डीप इन्फ्लुएन्स पण झालेला असतो, खूप प्रभाव पडलेला असतो आणि त्या प्रभावाखाली ते जगत असतात. आणि हे खूप प्रामाणिकपणे ऑनेस्ट लोक असतात आणि त्यांना अजिबात खोटं नाटं आणि काय म्हणतो आपण हे पटत नाही. आय एम नॉट जनरलायझिंग, मोस्ट ऑफ देम. ओके, मोस्ट ऑफ द लिटररी फिगर्स, थिंकर्स, फिलॉसॉफर्स, रीडर्स. ओके, तर असो तो एरिया वेगळा आहे, तो टॉपिक वेगळा आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे की जगातील जो प्रसिद्ध नाटककार आहे विल्यम शेक्सपियर, त्या व्यक्तीला सुद्धा
मॉडर्न युगामध्ये थॉमस हार्डी यांनी काय केलेलं आहे, रेफ्यूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे विचार हे तिथे रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तसं नसतं, एका नाण्याला एकच बाजू असतं असं नाही, तर नाण्याला दोन बाजू असतात. आणि लेफ्ट आहे म्हणूनच राईट आहे, राईट आहे म्हणून लेफ्ट आहे, विदाऊट लेफ्ट देअर कॅनॉट बी राईट. अशा पद्धतीची एक त्यांनी मांडणी केली. आणि त्यांनी पटवून सांगण्याचा प्रयत्न केला की ओनली कॅरेक्टर देमसेल्स आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर देअर लॉस, सफरिंग, पेन, बट situations, circumstances, external factors are equally responsible or can be responsible. असं त्यांनी या ठिकाणी पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या कॅरेक्टरमधून, त्यांच्या लिटररी वर्क्समधून, थॉट्समधून. राईट. तर आशा करतो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला आणि तुम्ही काहीतरी यातून नवीन शिकलात. असो, जे काही मला माहिती होतं ते मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Thank you so much for watching this video to the end, till the end. We will meet soon in the next video. Please don't forget to follow me. Thank you.